काय हो की लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण ही तुझी गत झालेली आहे. आणि जेठे साहेब तुम्ही मगाशी म्हटलं की प्रणाली अनुभवणे बुवाने सुंदर अशी सुरुवात केली आहे रूपावलीपर्यंत. तर तुम्ही त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पण बुवा सुंदर असे तुम्ही सुरुवातीचं गजर केलं. काय हॅल हॅल जरा लेवल द्या हॅल. तर तो तुझो सुरुवात नाही झाली व तो अक्षरशः गजर झालो गजर कल. आणि त्यांचा मोठेपणा की ते म्हणतात की आवाज कसा असावा काय माहितीये. तू सुरुवात केलं आभार प्रदर्शनात. आभार प्रदर्शन कसं असायचा की त्या माणसांपर्यंत ते आपण आभार मानतो त्यांचे असं त्यांना पोचा पण उगो केदी तुझी आरड केदी आरडते मी यांचा आभार मानते अगो हे का हळू बोलला ना तरी त्यांच्या जागा जाऊन पोचताला गो टकाव टुको आता कसला तुझा 1:15 झाले रात्रीचे. अच्छा कोणा केला हा प्रणाली अनुभवणी बुवांची जरा कोरस सेवा तुम्ही लक्षात ठेवा. तर काय हो की आपण जे आभार मानतो ना ते लोकांपर्यंत पोहोचवलं. उगाच आरळला म्हणून भजन झालं नाही. आणि आईचे मुलं कसे गाणं लावलं काय म्हणतो तुका तरी कळतं तो. आणि इथले जेव्हा लोक धावत दिले बस सगळे म्हणजे तू सुरुवातीक आला मला त्यांना काय वाटलं माहिती ते हा देवगड म्हणजे हापूस आम्ही बरोबर ते राखणं ठेवताच बघा नेपाळी बोलवतात ना. तर त्यांना उगाच जे आपण ते पैसे देते ते उगाच देते हेका भाडं व्हाय होतं असं वाटलं असतं त्यांना. म्हणून ते सगळे धावत तिने टाळे मारले की आमका बकरो रावलो पुढच्या वर्षीपासून राखणी. नक्कीच पळतले केलं ना आरडतं फुकटचं काय गरज. आणि माझ्या आवाजाची स्वागतम बुवा माझा जो पण आला तो ह्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी ऍडजस्ट केलेलो जसो पण असं तसं स्वीकारलेला ना माका. त्याच्यामुळे तुझ्या सर्टिफिकेटची माका गरज नाही. तुझी आरड तुझ्याकडे ठेव तुझा आवाज तुझ्याकडे ठेव तुका जा काय बॉम्बटाचा तर तू या बॉम्बट सुशिवाग धन्यवाद. आधी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गाणं देण्याचा प्रयत्न करते. आणि बुवा काय म्हणतात की मी एवढं वेळ काढलं मी सुरुवातीत ऐकलं आणि सांगतं आता मी काय करतोय त्या बघ मी काय करते अगो काय बिघडवलं तू माझा शेवटता ग. माका एक शब्द तरी बोलायची तुझी हिंमत झाली का. आणि तुका सुरुवात करूसाठी तुका इथपर्यंत बोलायसाठी माका भजनाची या डबल बारीची सुरुवात करूची लागता. एवढंच होतं तर ते जेठे साहेबांना सांगायचं होता की बाबा अंकिता वेळ काढता भजनाची सुरुवात मी करताना करायची होती. मग या काय करणार होता गण घेणार होता अभंग हे सॉरी नोटेशन रूपावली करून ब्या करणार होता. ही सत्य परिस्थिती आहे. एवढं तू माझा काही बिघड म्हणजे आता बघा कोंबडी बघा कवाट एक घातली पण तिची आरड काय 1 2 3 4 7 8 पण बघू केलं तरी या ते ह्याचा झाला. म्हणजे माका तर सुरुवातीक असं वाटलं की प्रणाली आता काय करत माझ्यावर वाटतं तुटानच पडतं असं माका सुरुवातीक वाटलेला पण शेवटी सरलंच बावारला शाप. आणि मी काय म्हटले की बुवा येते मिडबाव जर एखादी काय तर भाऊबंद जात तर मी फक्त बोलले बाजारातून जात असते तर मिडबावचे पोर्ट हे काय ते काय शब्द वापरलेला आहे टवाळके देवाचे मिडबावचे पोरगे टवाळके बोलात माका काय मेड झाले मी कुत्र ठीक आहे ना. युट्यूब असं ना ते लाईव्ह होता ना हो युट्यूब असं ते सांगतात की मी मिडबावचे टवाळके पोर म्हणत ना. मी काय म्हटलंय मिडबाव मध्ये जे थळ असते आता नाक्यावर खळचे पोर असू शकतं. आता तुमच्याकडे काय मोंडात फक्त मोंडाचेच पोर येतं बाकी अरे हळचे बाजारपेठ नाही हय कोणावर येऊ शकता कोणावर चेष्टा मस्करी करू शकता गखुड्या. आणि माऊली तुमच्यासाठी एक गोष्ट नक्की सांगेन की येथे तुमचा सत्कार झाला काय की
बाहेरच्या गावामध्ये, बाहेरच्या देशात म्हणा, राज्यात म्हणा, आपलं नाव होणं खूप सोपे असतं, पण आपल्या स्वतःच्या गावामध्ये आपल्या जे लोक मानत असतील ना, त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही देवदूत आहात. यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. कारण बाहेरचे लोक नाही म्हणजे चांगलं चांगलं म्हणतील, पण स्वतःच्या गावात नाव होण्यासाठी खूप काही करूचा लागतं आणि त्या तुम्ही मिळवलात. खरंच माऊली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीत घेते, त्यांच्यासाठी 2 शब्द. आणि बरंच काय काय सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पण काय बोल. जर आपण स्वतःला इथे प्रत्येक जण बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून स्वतःला वदवतोय, मग आपण जर त्यांचे मावळे म्हणत असलो तर त्यांचे विचार आपण आचरणात आणायची गरज आहे. बघा त्या शाहिस्तेखान, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली ना त्या लाल महालात, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण त्या शाहिस्तेखानाकडे धावत धावत आली आणि शाहिस्तेखानाला म्हणते की अरे तुझी भाची कुठे सापडत नाहीये. त्यावर तो शाहिस्तेखान म्हणतोय की इथेच कुठेतरी लपून बसली असेल, तिला नीट उडक. तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण म्हणते की मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तिला पळवून नेली असावी. तेव्हा तो शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला काय म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात, पण एखाद्या आया बहिणीला हात लावू शकत नाहीत. ही आहे आपली राजांची पुण्याई. बघा धन्यवाद. आणि तो औरंगजेब आपल्या महाराजांचा सर्वात मोठा शत्रू, त्याला जेव्हा महाराजांच्या निधनाची बातमी कळाली ना, तेव्हा तो अल्लाकडे, त्या खुदाकडे नमाज पढत बसला होता आणि महाराजांच्या निधनाची बातमी कळताच तो त्या अल्लाला सांगतोय की ए खुदा, अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है, सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है. ही आहे आपली राजांची पुण्याई. बघा तेव्हा जिजाऊ मातेला जेव्हा महाराज पोटामध्ये होते, गर्भामध्ये होते, तेव्हा जिजामातेला डोहाळे कसले लागायचे तर गड किल्ले जिंकण्याचे, त्या नामस्मरण करण्याचे, आपल्या छोट्या बाळाला एखाद्या म्हणजे देवादिकांच्या गोष्टी सांगण्याचे. पण आता सगळं उलटा झालं. बघा आताच्या बायकांना डोळे कसले लागते ना, ते तिचे बरं सगळे बाजूक रवली. आताची पिढी सांगते माका माती खाऊन द्यावा. होय कोंबडा खाऊ, गावठी ना, लॉलीपॉप, चायनीज, मग ते पोराव चायनीज सारखी होतं त्याच्यासारखी. मग त्यांच्या सुधराचं काय बातमी. बुवा मी तुका सांगते ना, बारीक झाला तुझ्या चांगल्यासाठी सांगते, पण तू जर मागा टोमणे मारत ना, मी फुगत चाललंय तर मला वाईट बघून सांगते. असं तसं बरं आहे ना, वाटते बाबा अंकिता गावडे बुवा बसले. आणि बरा पुढच्या वर्षात चुकन मागाडे बोलवले नाही तर मी त्यांना आधीच सांगेन बाबा मी आणि फुगत चाललोय, माझ्यासाठी बाकडा लावा, खुर्ची पुरत नाही म्हणून. तू नको काळजी करू, आमचं जाणव मिडभाव. काय बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गीत होतं. महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर माझ्या राजाचं नाव हाय रे. महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर आपल्या बापाचं नाव हाय रे. तुम्ही राजाच्या, आपण राहतो त्या, तुम्ही राजाच्या महाराष्ट्राच्या. आपण राहतो
असं अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. बुवाणी मगाशी बरंच सांगितलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आज या भूमीमध्ये सुद्धा बघा महिलांवर अत्याचार होताना दिसतो. काय बुवा, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, आपलं कर्म काय तेवढंच फक्त सांगते, कारण रामकृष्ण हरी आध्यात्मिक आमच्या बुवांचा काही विषयच नाही. कारण व तू काय केलं माहितीये, सुरुवातीत मी श्रीराम जानकी हे गाणं घेतलं आणि तू त्याची चेष्टा केलीस. म्हणता बुवान काय केले, काय गाणी म्हटले, श्रीराम जानकी, अक्कल नाही तू का? मग सुरुवातीक जेव्हा नोटेशन म्हणतात तेव्हा रामकृष्ण हरी नोटेशन म्हणू नको ना. जर तुका प्रभू रामांचा गीत घेण्याची ह्याची जर तू चेष्टा करत असेल तर तुझी विद्वत्ता काय हरिनाम करूची काय माऊली? बरोबर आहे. जर मी प्रभू श्री राम, मी वायफळ खालचाच गाणं घेऊन होते, रुपावलीत सुद्धा घेतलं नाही, तुझ्यासारख्या नाही. काय ता ना सांगताच ह्या असली मी कसली गाणी घेतलं नाही. मी प्रभू श्री रामांचं सुरुवातीक गाणं घेतलं, मग त्याची कसली चेष्टा करते? लाज वाटत नाही? क्या तोंडा वेळ करलं. अरे आपली रामायण, महाभारत आणि भागवत ही 3 महाकाव्य आहेत बघा. रामन आपल्याला काय जीवनात काय करावं नाही, हा बरोबर, काय करावं हे रामायण शिकवतं, काय करू नये हे महाभारत शिकवतं, आणि आपण जीवन कसं जगावं हे बुवा आपल्याला भागवत शिकवतं. आणि जर तुका प्रभू श्री रामांच्या अशा गाण्यांची चेष्टा करूची असत तर उद्यापासून पेटीवर बसा नको. ओके का? मारीन ये, लाज वाटत नाही? ओके करत तेव्हा या जाऊ दे ना युट्यूबला. म्हणता माझं युट्यूबला टाकू नको. अगो मग तोंड जागा ठेवायचं स्वतःचा, मग गरज नाही वाटत युट्यूबवाल्यांका सांगू की बाबा माझा टाकू नको. तोंडात आपले काहीतरी घाण करायची आणि मग त्यांना सांगायचं ह्या कट करून टाका, गरज नाही ना. बरं तर तू नियमावलीचा सांगते ना, मग नियमावली पण ये ठीक आहे. आपले तू देवांवर गाणं म्हण, आईवर गाणं म्हण, काहीतरी चांगली गाणी म्हण. मग रुपावली तू ना सांगत आज कळे मला घेतलं, मग वाग ना नियमावलीप्रमाणे. काय म्हणजे जाऊ दे, काय बोलते बस. मी नामांवर गाणं घेतलं छिल्ल्या तिला, येऊ नको तू, भजनच करू नको. मी तर म्हणते घरात बस, काय करत नाही काय की मी फक्त कर्माबद्दल सांगते की आपलं कर्म कसं फिरतं. तर द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा दुर्योधनाने द्रौपदीला बघून आपली मांडी ठोकावली होती. त्याच्यामुळे जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा त्या दुर्योधनाची मांडी चिरली गेली बघा. त्या दुःशासनाने द्रौपदीला बघून आपली छाती ठोकली होती, त्याच्यामुळे त्या दुःशासनाची छाती चिरली होती. महारथी कर्णांनी एका असहाय्य स्त्रीवर होणाऱ्या त्या म्हणजे जे काही ती घटना त्या द्रौपदीवर घडली त्या असहाय्य स्त्रीवर होणाऱ्या असहाय्य म्हणजे त्या पापाचं बघण्याचं पाप केलं, म्हणून त्या महारथी कर्णांना सुद्धा असहाय्य रूपात श्रीकृष्णाने त्याचा वध करायला लावला. पितामह भीष्म त्यांच्याकडे ताकद होती की आपण हे सगळं होताना रोखू शकलो होतो, पण त्यांनी पण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचं ते पाप केलं, म्हणून आपली चारी पिढी मरेपर्यंत त्याच्या एका बाणांचं त्यांना शय्यावर झोपावं लागलं. आणि जोपर्यंत आपली चारी पिढी मरत नाही तोपर्यंत त्यांना मरण आलं नाही. आणि तो धृतराष्ट्र ज्याच्याकडे 1000 हत्तींची ताकद होती, पण त्याच्याकडे शेवटी आपल्या 100 पुत्रांना खांदा देण्याचा आणि रडण्याशिवाय त्याच्याकडे कुठला पर्याय राहिला नाही बघा. म्हणून स्त्री ही कोणती पण असू दे, आपली बहीण असू दे, आपली आई असू दे किंवा इतरांची बहीण किंवा आई असू दे, तिची इज्जत करणं आणि तिच्या हाकेला धावून जाणं हे इथे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे फक्त बुवा तुम्ही खूप चांगलं सांगितलं कचामी. आणि मी काय आता मी त्याला सुरुवातीक म्हटलंय की बुवा जरा हसत जा, तर मी तुका कोलगेटची किंवा पतंजलीची ऍड करूक सांगलंय ना, स्मित हास्य. पण आता मी ऐकता सांगते की सडलेला तोंड घेऊन बसू नको. म्हणजे जेव्हा मी बोलतोय आणि हे जेव्हा प्रेक्षक हसतात तेव्हा ती खुळी काय गो, तूच सांगलं ना, म्हणजे मी काय खुळा म्हणून हसत राहा, मग ती हसतात ती सगळी खुळी आणि तू फक्त एवढा मोठा लागायला गेलेला छान केरलाच शेवटी. मी स्मिता असे बोले कसले हा असं करा म्हणजे लोकांना बघूक बरा वाटा बरं असू दे. आणि 1-2 पॉइंट बोललेला गजरात सुरुवात हाडी
शेडगे यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून बुवा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आणि त्यांची एका गाण्याची फरमाईश आहे. दाखव गुगल पे. पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि बुवांका मंगलाष्टकाची फरमाईश येईल त्याकाच करू दे काय ती पुरी. ता बघा आता सुरुवात हळद तुमचे लग्न आणि काय 5 पार तर हनीमून तागत जातेला. ह्याच्या पोरग्याने काय टेन्शन करू नको. हा पोरगी आता त्या का सांगलाय तर ता सांगता मी माझा बघतोय कारण हडे तर परवडत जाऊ ना. इला तरी एक तुमचं काम चांगला करीत व्हायचे मिडबावचे सगळे जेटेवाडीला वांडर मातलं पाळण जातील ते थाडे मग मोंडात जातील सगळे. प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणती गंधार मला. गद्दारी करून तूच म्हणती गंधार मला. पाखरा आजाद केलं तुला. तशी गद्दारी केलं ना जीवलग म्हणान बाकी तर भारी असा. हा 1 नंबर बोललास. केसान गडो कापलंस माझं असे म्हणतात ती. काय की पुरुष मंडळी बघा कमी पण महिला वर्ग जास्त प्रमाणात उपस्थित. पुरुषांचं काय असतं की ते घराकडे जेवले काय हात धुतले की टॉवेला हात पुसायचे कष्ट कोण घेत नाही बघा. ह्या महिलांना माहीत असतं. सगळ्यांनी आपल्या पॅन्टी कसे की जे गरम केल्याने काय म्हणते ने प्रणाली आणि अंकिताची डबल बारी बघू कशी एकमेकांचे नाक मोडतात ती डबल बारी बघू जा. पण महिलांचं बहुत असं नसतं की त्यांना बिचाऱ्यांका सकाळी उठा खाया जेवण करतली दुपारचं जेवण रात्रीचं अगदीच गहू प्रेमाचं असलो तर त्या गव्हाक भरवून जावं लागतं. बरं तुम्ही काय सांगताला हे बायका हसली त्याच्यावरनं काय तर समजान जावं. अगदीच नवीन लग्न झालेलं असलं तर भरवचाच लागतं आणि नंतर बिचारी सगळी कामा वगैरे आटपून इथे येईल. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गर्दी प्रेक्षक असते बुवा काय ती मंगलाष्टका लावून त्यांचा काय तर लगीन लाव एकदाचा नाही तर तुका ते सोडणच नाही घरात. हा बाबल्याचं लगीन ही एक रेडी असं आमच्याकडे. हा चला तर बघा आता होय म्हणता 4 दिवसांनी परत पाठवून देतात. बरं ह्यानंतर मी वधूवर सूचक मंडळ चालवते. ह्याच्यात रुपावलीत सगळ्यांनी बघल्याने कोण वधूवर मंडळ लावता आता सूचक चालवतात गो पुढे. गजलाने सुरुवात करते. शब्द अशी कशी जगास कलीची बाधा झाली. झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली. झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली. हरी नाम विन कोणी नाही वाळले. हरी नाम विन कोणी नाही वाळले. हरी नाम विन कोणी नाही वाळले.
आणले सुरुवातीत. तर ना तू काय सांगते की सूर्य झाकू नकोस जर परीक्षा ह्याच्यात, कारण शाळेत धड जर गेलं असतं आणि अभ्यास केला असतं तर भूगोलाचं ना तर तो प्रश्न विचारायची गरज नाही लागली असती. अरे इथं प्रत्येकाक माहिती आहे ना. मग जरा शाळेत जाऊ याचे शाळेत जायचं आणि याचे धंदेच वेगळे, त्याच्यामुळे ते मॅडम काय शिकवतात त्यांच्या ऋतू लक्षात ना शिल्ले कसं झाकलं म्हणे. ह्याचे विषय गाव आहे का. एकदा मॅडमांनी विचारले की अगं प्रणाली तू आयुष्यात एखादं चांगलं काम केलंयस का ग. तर ह्या सांगता म्हणतो मायनू मी खूप जास्त चांगली कामं केलंय. मॅडम विचारते एवढा केलंच तरी काय. त्याच्यावर ह्या म्हणता मायनू म्हणतं मी एवढी चांगली कामं केलंय की आमच्या देशून कालच एक आजोबा म्हणजे असे बिचारे म्हातारे होते हळूहळू जात होते आणि त्यांचं अंतर होता तर अर्धा तासावर होता. त्यानंतर मी त्यांना 5 मिनिटात घरात पोहोचवलंय. मॅडमांनी टाळे वाजवले. म्हणतात प्रणाली वा चांगली कामं करूक लागलंस. म्हणतात तू नक्की त्यांना सोडलं की नाही, म्हणजे तुझ्या स्कूटीने सोडलं की एसटीत वगैरे बसवून दिलं. तर म्हणतं नाही बाई म्हणता माका ते एसटीची माझ्या गाडीची गरजच लागणार. माझ्या पट्टी जो डॉबरमॅन बांधलेलं होतं त्या का सोडून घातलं. ते म्हणता म्हाताऱ्याने धोतार वर केला आणि जे दबा धावत गेले ते त्याच्या घरात. हे असे धंदे करत दिले. त्याच्यामुळे त्याचं लक्षच नाही भूगोल काय, इतिहास काय, अध्यात्म काय, मराठी काय, सगळा शाप. जरा अभ्यास कर आणि झुरिया खेका झाकतो तर तूच बघ. माका सांगूची गरज लावू नको आता. मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय आणि जन्माला आलो म्हणजे त्याचं काहीतरी सार्थक होणं गरजेचं आहे बघा. म्हणून आपल्याला त्या भगवंताच्या चरणी लीन व्हायला पाहिजे. त्या भगवंताकडे एकच मागा की माझ्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. तुम्हाला आयुष्यात कसली कमी पडणार नाहीये बघा. ते जेव्हा प्रभू श्री राम हे जेव्हा वनवासामध्ये गेले होते तेव्हा तिथे सीतामातेला तहान लागली, पण तिथे पाण्याचं जलाशय त्यांना कुठे सापडत नव्हतं. तेव्हा मयूर म्हणजे मोर तिथे आला आणि प्रभू श्री रामांना सांगतोय की चला मी तुम्हाला जलाशयाची वाट दाखवतो. पण तो मोर तो तर उडत जाणार आणि प्रभू श्री रामांना चुकावून होऊ नये म्हणून त्याने सांगितलं की माझा एक मोर पंख मी या वाटेमध्ये टाकत जातो. आणि इथे प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे बघा की मोराचा मयूर पंख हा त्याच्या इच्छेविरोधात घळून पडत असेल तर त्या मोराचा शेवटी तिथे मृत्यू होतो. आणि शेवटी तेच झालं. त्या मोराचा मयूर पंख घळल्यामुळे त्या मोराचा तिथे मृत्यू झाला आणि तो मरता मरता प्रभू श्री रामांना काय सांगतोय की संपूर्ण जगताची तहान भागवण्याची तहानच मी भागवली आहे आणि श्रीरामांच्या चरणाशी मला मृत्यू आलाय. ह्याच्यापेक्षा सुदैवाची गोष्ट माझ्यासाठी कोणती नसेल. आणि तो मरून जातो तेव्हा प्रभू श्रीराम त्याला सांगतात की अरे या जन्मात तर मी तुझे उपकार फेडू शकत नाही, पण पुढच्या जन्मात जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईन तेव्हा तुझा मयूर पंख मी माझ्या माथ्यावर धारण करेन. आणि तेव्हापासून आपण बुवा बघतोय तर त्या श्रीकृष्णाच्या माथ्यावरती आपण मयूर पंख धारण केलेलं बघतो. ती त्या मोराची पूर्वजन्माची पुण्याई होती की पुढच्या जन्मामध्ये त्यांना श्रीकृष्णाच्या माथ्यावरचं स्थान मिळालं. मग आमच्या दोन्ही बुवांची नक्कीच बघा काहीतरी पुण्याई असेल, कारण ह्या कलियुग बघा इथे 2 मिनिटं पण कोण कोणाचं ऐकून घेत नाही. एखादं काहीतरी एखाद्या चांगली गोष्ट सांगत असेल तर तुझा बंद कर म्हणून इथे सांगणारे लोकात आणि आम्ही ते 2-2, 3-3 तास डबल बारी करतो आणि तुम्ही सर्वजण इथे ऐकून घेताय आणि आम्हाला ही नारदाची खुर्ची तुम्ही उपलब्ध करून दिली आहे. म्हणून खरंच बुवा आपलीच नाही तर आपल्या आई वडिलांची कुठेतरी पुण्याई आहे. आणि बुवा जर तुका अध्यात्माची छेडखान करूची असत तू करतस दरवेळी तर मी फक्त अध्यात्म सांगत नाही गो जिप्रिय फक्त अध्यात्म सांगत नाही तर तिची जोड काय या कलियुगात आपल्या कर्मावर सगळं अवलंबून ह्या कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते.
आता काय झालं तुझं? तू घे रामांचं नाव, प्रभू रामांचं नाव घे. तुका अपंगाच्या आधी मी काय तर सांगते, श्रीराम जाणे की काय. आता काय नाही, आता अच्छा करताना हड्याची तूप तडे करताना, म्हणजे ती वडाची साल पिपळाक लावतात बघा, तसा काहीतरी करताना मी अच्छा बोलले त्याच्या बोलले केले काय याचा विषय सरलो. त्याची बारी नाही टाकलं तर नको टाकू, माझी टाका तू बिंदास. गट्स लागतं बोलण्याक, नाहीतर ना सांगताच आज हे कळे मला. नको आपण घेऊया नको, असा करायचा पुढे ब्या करायचा, सरलो विषय. हल्लीच बघा एक फेमस गीत आलंय, ते घेण्याचा प्रयत्न करते. चांगलंच घेतलंय. राम नटली गाल्यास पायी शिर्डीला, राम नवमीचा सण आला हो आला. पालखणी गाल्यास पायी शिर्डीला, राम नवमीचा सण आला हो आला. पालखणी गाल्यास पायी शिर्डीला,
किंवा नवरोज ते बरों गावलं तर ठीक, नाहीतर दुसरी तिसरी ह्याच मध्ये की आणि वाईट जर 2 महिने थांबलं असतंय तर ह्याच्यापेक्षा चांगला मॉडेल गावलं असतं. गो खय ना ते काय जेटेवाडी फिरायला सांगले तर गेला वाटतं. खायचा घर बरा दिसता काय बघता काय हळद रावला का झाला कार्यक्रम तुका भरपूर देतले घ्या. समजून घे आयुष्यात न्यारा हरिनामात वेळ घालवावा सारा. जगाच्या बाजारी मांडला पसारा गुंतून कोस कोणी नाही तारणारा. चाले बोल मला फॅशनच्या नावाखाली, चाले बोल मला फॅशनच्या नावाखाली. नव्या पिढीसर आळा कोण खाली, नव्या पिढीसर आळा कोण खाली. आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी. बिकट वाटीत सोबती न कोणी आठवेल बाप वेळ जाईल निघूनी. शेवटचं कडवं घेते टाइमचं बंधन आणि समस्त उशीर झालो. इथे तरी खूप वेळ झाला तरी तुम्ही थांबलात नाही तर काय काय ठिकाणी दोन्ही बुवांचे रुपावले झाले की रामकृष्ण हरी आणि यांच्या भजनापेक्षा आमची झोप बरी. ही सगळीकडे परिस्थिती असते बघा. आणि महिला म्हणतात तर म्हणजे भारीच असतं. मी तुमच्याबद्दल बोला तेवढं कमी कारण जेंट्स मुलं सगळे उठान घरात गेले पण बघ खरंच ह्यांच्या चेहऱ्यावर हा काय म्हणजे ही सगळी काय कामं नाही करत असं तुमका म्हणत जा. अच्छा कार्यक्रम हा अच्छा उद्या पण तरी पण म्हणजे तुमचं ह्यो पण तुमचाच कार्यक्रम हा सक्सेसफुल होणं पण गरजेचं हा. आणि काय की या शेवटचं कडवं या गजराचं म्हणजे या कडव्यात सांगितलं बघा की जेव्हा लाडाची राणी येतात तेव्हा आपल्या आई बाबांका विसरून जातात लोक. मग मी माझी बायको आणि कसं मेला तोंड लावून पाणी पितो ह्याचं पाणी तरी कोण घेतो मागे देतच नाही म्हणतं म्हणजे किती स्वार्थीपणाचा. असं तुका कोणी बघला का पिऊचा नाही बरा पाणी अगो ते लहान पोरं सांगते बाबा असं वरसून पाणी पिऊचं गोड लागले ना की दुधाची बाटली ती काय की बघा लग्न झालं की मी माझी बायको आणि माझं पोरगा ह्याच्याशिवाय आपल्या काय दिसत नाही. पण आपण बघा मनुष्य जन्म घेतलाय आपण म्हणतोय की आपल्या आईने आपल्याला 9 महिने गर्भात वाढवलंय पण त्या पशुपक्ष्यांचा विचार कधी केलाय का आपण मायबाप प्रेक्षको. ती कासवीन जेव्हा आपल्या मुलांना जन्म देते तेव्हा त्याच्याकडे स्तन नाहीये ती आपल्या मुलांना दूध पाजू शकत नाही पण तिची आणि तिच्या मुलांच्या जेव्हा नजरेला नजर भिडते ना तेव्हा त्या कासविनीच्या मुलांचं पोट भरतं. पण सलाम करावा लागेल तर तो त्या मातृत्वाला ती म्हणजे विंचवीन तिच्याकडे सुद्धा स्तन नाहीये ती आपल्या मुलांना दूध पाजू शकत नाही ना की आपल्या मुलांना नजरेला नजर भिडवू शकत. 1 तास जातात 2 तास जातात त्या मुलांची जेव्हा भूक अनावर होते तेव्हा ते आपल्या स्वतःच्या आईचे एका भागाचे लचके तोडू लागतात आणि जेव्हा आपली त्यांची पोटं पूर्ण होतात त्यांची भूक भागते आणि जेव्हा आईकडे जातात तर त्यांची आई मृत्युमुखी पडलेली असते. मग अशा मातृत्वाला बुवा ही फक्त चेष्टाचं म्हणजे सांगूचं म्हणून मुद्दा सांगत नाही ही खरी सत्य परिस्थिती आहे. त्या विंचवण्याची पोरं आपल्या स्वतःच्या आईक नष्ट करतात खाऊन टाकतात आणि जेव्हा शेवटला जातात तेव्हा त्यांची आई मृत्युमुखी पडलेली असतात. हे का म्हणतात बुवा मातृत्व
खरंच बुवाणी पण अतिशय सुंदर असं सुरुवातीक बोलले. आणि काय की रवला आपला बाप